क्लास 7 रुचिरा पार्ट 2 धड्यातला हा षष्ठ पाठ आहे. संकल्प हा सिद्धिदायक हा. संकल्प म्हणजे काय? एखाद्या गोष्टीचा संकल्प घेणं म्हणजे दृढ निश्चय करणं किंवा ही गोष्ट मी करणारच असं ठरवायचं. तर सिद्धिदायक हा म्हणजे संकल्प हा सिद्धी देणारा असतो असं ह्याच्यामध्ये म्हटलं. मग पार्वती शिवम पतिरूपेण अवाच्छत म्हणजे पार्वतीची अशी इच्छा होती की शिव म्हणजे शंकर भगवान तिला पतिरूपेण अवांछत म्हणजे काय की तिचे म्हणजे शंकरांशी तिचे लग्न व्हावं किंवा शंकरांना ती पती रूपामध्ये इच्छा करत होती. याचा अर्थ होतो शंकराची तिचे लग्न व्हावं अशी तिची इच्छा होती. एतद अर्थम म्हणजे त्यासाठी सा तपस्याम कर्तुम इच्छत म्हणजे त्याच्यासाठी ती तपस्या करावी असं तिची इच्छा होती. सा स्वकीयम मनोरथम मात्रे न्यवेदयत तिने स्वतःचं जे मनोरथ होतं म्हणजे जे स्वतःची इच्छा होती ती आईला सांगितली. तत् श्रुत्वा माता मेना चिंताकुला अभवत ते ऐकून तिची माता जी आहे ती चिंताकुल झाली म्हणजे चिंतित झाली. मग त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये काय संवाद झाला तो आपण आता बघूया. मेना वत्से मनीषिता देवता गृहे एव संती. मनीषिता म्हणजे काय? तुझ्या मनामध्ये जी इच्छा आहे तो ती जी देवता आहे म्हणजे आपल्या मनातली जी देवता असते ती आपल्या घरातच असते. गृहे एव संती म्हणजे आपल्या मनातली देवता ही आपल्या घरातच असते. गृह म्हणजे सगळ्या देवता ज्या आहेत त्या आपल्या घरातच असतात. तपहा कठीणम भवती म्हणजे तप करणं कसं असतं? कठीण असतं. तव शरीर सुकोमलम वर्तते तुझं शरीर कसं आहे? तू सुकोमल आहेस म्हणजे तू काय असे कुठलेही कष्ट कधी सहन केलेले नाहीये. त्यामुळे गृहे एव वस गृहे हे काय? सप्तमी विभक्ती आहे म्हणून घरीच राहा. अत्र एव ही इथे संधी आहे. अत्र एव तव अभिलाषाः तव अभिलाषा म्हणजे तव अभिलाषाः सफलः भविष्यति म्हणजे इथेच तुझी अभिलाषा म्हणजे तुझी इच्छा जी आहे ती सफल होईल असं मेना तिला सांगते. म्हणजे आई पार्वतीला चिंतेने सांगते बरोबर आपली एवढी सुकुमार बाळ आपलं कुठे जाईल कशी तपश्चर्या करेल म्हणून आई तसं सांगते. पार्वती म्हणते अंब म्हणजे आई तादृशः अभिलाषः तू तपसा एव पूर्णः भविष्यति. आई माझी जी इच्छा आहे अशा प्रकारची जी अभिलाषा आहे ती तपस्येमुळेच पूर्ण होऊ शकते. म्हणजे छोटी मोठी आहे का? प्रत्यक्ष शिव भगवान शंकर यांना प्रसन्न करून घ्यायचं तर ते सोपी गोष्ट आहे का? नाही. ते तपश्चर्यानेच होऊ शकतं. अन्यथा तादृशम पतिम कथम प्राप्स्यामी त्याशिवाय या असे पती मला कसे बरे मिळतील? म्हणजे जर मी तपश्चर्या नाही केली जर मी कठोर परिश्रम नाही घेतले तर मला कशी बरी प्राप्ती होईल शंकरांची? अहम तपहा एव चरिष्यामी मी तपच म्हणजे मी तपच करणार. इति मम संकल्प हा माझा संकल्प आहे. मेना म्हणते पुत्री तम एवं मे जीवन अभिलाषा म्हणजे जीवन आणि अभिलाषा ही पण संधी आहे. म्हणजे मेना तिला पार्वतीला रोखायचा प्रयत्न करते. पृथ्वी त्वम एव मे जीवनाभिलाषा जीवन अभिलाषा म्हणजे तूच माझ्या जीवनाचा सहारा आहेस किंवा तूच माझ्या जीवनाची अभिलाषा आहे. पार्वती म्हणते सत्यम म्हणजे खरं आहे. परम मम मनः लक्ष्यम प्राप्तुम आकुलितम वर्तते. पण माझं मन मात्र माझ्या लक्ष्याची प्राप्ती करण्यासाठी हे जेव्हा प्राप्तुम श्रुत्वा असं म्हणजे करण्यासाठी करून असं त्याचं वाचायचं आपण. आकुलितम म्हणजे काय? व्याकुळ झालंय किंवा एकदम डेस्परेट झालं आहे. ओके. सो पर मम मनः लक्ष्यम प्राप्तुम आकुलितम वर्तते पण मी मात्र माझ्या लक्ष्याच्या प्राप्तीसाठी व्याकुळ झाले आहे. सिद्धिम प्राप्य पुन्हा तवैव शरणम आगमिष्यामी म्हणजे इथे तवैव म्हणजे तव अधिक एव अशी संधी. सो सिद्धिम प्राप्य म्हणजे सिद्धी मिळाल्यावर किंवा माझी तपश्चर्या सफल झाल्यावर पुन्हा मी तव एव म्हणजे तुझ्याच शरणात म्हणजे तुझ्याकडेच परत येईल. अद्य एव विजयया साकम गौरी शिखरम गच्छामी आणि असं म्हणजे आत्ताच विजया साकम गौरी शिखरम गच्छामी म्हणजे विजया बरोबर मी गौरी शिखराला चालले असं म्हणून पार्वती निष्क्रामती म्हणजे पार्वती निघाली तिथून. पार्वती मनसा वचसा कर्मणा च तपहा एव तपती स्म.
पार्वतीने मन म्हणजे काया वाचा मने आपण म्हणतो ना, तसं मनसा वाचा कर्मणे तिने तप केले, अहोरात्र तप केले. कदाचित रात्रोस्तंडिले कदाचित च शिलायाम स्वपती स्म. म्हणजे पार्वती असं तप करायला लागली की कधी ती रात्री भूमीवरच झोपायची, कधी कुठल्या अशा दगडावरती झोपायची. तर एकदा विजया म्हणाली, सखी तप प्रभावात हिंस्र पशवोपी तव सखायः जातः. तपः प्रभावात म्हणजे तपाच्या प्रभावाने हिंस्र पशु अपि, हिंस्र पशवो अपि. सो काय म्हणते विजया, अगं सखे तुझ्या तपाच्या प्रभावाने म्हणजे हिंस्र पशु सुद्धा तुझे सखाया जाता म्हणजे तुझे जसं काही सखे सोबतीच झाले आहेत. पंचांगी आणि पंचांगनी व्रतमपी म्हणजे पंचमहाभूत सुद्धा तुला अधीन झाले आहेत. तरी पुनरपि तव अभिलाषा न पूर्ण अभवत, पण तुझ्या मनाची इच्छा काही पूर्ण झाली नाहीये. पार्वती म्हणते, आई विजय, अगं विजया, किम न जानसी. सो पार्वती म्हणते किम न जानसी म्हणजे तुला माहित नाही का, मनस्वी कदापि धैर्य न परित्यजती. म्हणजे जे लोक मनस्वी असतात किंवा ज्यांनी एकदा निश्चय केलाय ते कधीही आपलं धैर्य सोडत नाहीत. जरी यश नाही मिळालं तरी ते परत परत काम करत राहतात. अपि च मनोरथाम अगतीही नास्ती. म्हणजे कधीही आपल्या जे इच्छित मनोरथ आहे ते त्याला गतिहीनता देत नाहीत. म्हणजे काय की ते कधीच विसरत नाही, ते सदैव ते लक्षात ठेवून त्या लक्ष्यासाठी ते काम करतात. विजया त्वम वेदम अधितवती. तर मग ती विजया तिची सखी म्हणजे पार्वतीची, त्वम वेदम अधितवती म्हणजे तू वेदांचा अभ्यास केला. यज्ञम संपादितवती म्हणजे यज्ञ केलेस कितीतरी. तपकारणात जगती तव प्रसिद्धी म्हणजे तू तपासाठी तू जगामध्ये प्रसिद्ध झालीस की इतकं कठोर तपश्चर्या किंवा तप तू करतेस. अपर्णा इति नामना अपि त्वम प्रथिता. प्रथिता म्हणजे प्रसिद्ध झाली. अपर्णा या नावाने सुद्धा तू प्रसिद्ध झाली आहे. पुनरपि तपसा फलम नैव दृश्यते, पण तरी पण तपाचं जे खरं फळ आहे ते काही दिसत नाहीये. पार्वती म्हणते, आई आतुर हृदय. आतुर हृदय म्हणजे काय की हृदयाने ती चिंता करते किंवा ती व्याकुळ झाली आहे. कथम तम चिंतिता, तू का बरं चिंता करतेस. तेवढ्यात बाकून आवाज येतो, आई भो अहम आश्रम वटू जलम वांछामी. म्हणजे मी बटू आहे आश्रमातला, तुम्ही मला पाणी द्या. संभ्रमम. पार्वती संभ्रमाने म्हणते, विजया पश्य पहा कोपी वटू आगतो अस्ति म्हणजे कोणीतरी. वटू म्हणजे काय की बालक, ऋषी म्हणजे गुरुकुलात शिकणाऱ्या लोकांना किंवा साधूंना वटू म्हणायचे. वटू आला आहे. विजया बालक असं नाही म्हणता येणार एक्झॅक्टली. वटू म्हणजे ब्रह्मचारी म्हणू शकतो आपण, ब्रह्मचारी किंवा साधू आला आहे. विजया झटिती अगच्छत. विजया पटकन गेली. सहस एव वटुरूपधारी शिवः तत्र प्राविशत. सहसेव म्हणजे तिच्या बरोबर वटुरूपधारी जे शिव होते म्हणजे ते ब्रह्मचारी साधूचं रूप घेऊन कोण आलेले, शिव स्वतः आले होते. तत्र प्राविशत तिथे आले. विजया म्हणताय, वटो स्वागतम ते, तुमचं स्वागत आहे. उपविशतु भवान म्हणजे तुम्ही बसून घ्या. इयम मे सखी पार्वती म्हणजे मी पार्वतीची सखी. शिवम प्राप्तुम अत्र तपः करोती म्हणजे शिवाच्या प्राप्तीसाठी इथे पार्वती तप करत आहे. वटुः हे तपस्विनी क्रीम क्रियार्थम पूजोकरणम वर्तते. स्नानार्थम जलम सुलभम भोजनार्थम फलम वर्तते. हे तपस्विनी किम क्रियार्थम पूजोपकरण वर्तते म्हणजे तुमच्या सगळ्या तपस्येसाठी सगळी साधनं आहेत का उपलब्ध. स्नानार्थम जलम सुलभम पाणी मिळतं का तुम्हाला. भोजनार्थम फलम वर्तते भोजनासाठी फळं मिळतात का. त्वम तू जानासी एवं शरीर माध्यम खलु धर्म साधनम म्हणजे काय की आपलं शरीर हे खरं साधन आहे की ज्याच्यामुळे आपल्याला सगळं मिळू शकतं. म्हणजे धर्माची पण आपण उपासना कधी करू शकणार, जर शरीर आपलं व्यवस्थित असेल तरच करू शकणार. पार्वती तुष्णीम तिष्ठती. पार्वती गप्प राहिली, काहीच नाही बोलली ह्याच्यावर. वटुः हे तपस्विनी किमर्थम तपः तपसी शिवाय म्हणजे तू कोणासाठी तप करते, शिवासाठी.
पार्वती पुनः तूष्णीम तिष्ठती, तरी पार्वती काहीच नाही म्हणाली. विजया आकुली भूय, म्हणजे विजया बघते की पार्वती काही उत्तर देत नाही. मग हे साधू चिडले तर म्हणून ती घाबरून म्हणते, हो तस्मेव तपहा तपती, त्यांच्यासाठीच ही तप करते आहे. वटुरूपधारी शिव सहसेव उच्च हे उपहसती. सो वटुरूपधारी शिव जे होते सहसेवा म्हणजे लगेचच किंवा सडनली, उच्च हे उपहसती म्हणजे असं जोर जोराने हसू लागले, म्हणजे उपहास करणारा हसू होतं ते. वटू आई पार्वती सत्यमेव त्वम शिवम पतिमिच्छसी, अगं पार्वती खरंच की काय तुला शिव म्हणजे तू शंकराची पती म्हणून इच्छा करते आहेस किंवा तुला शंकराची लग्न करायचं आहे. उपहसन नामना म्हणजे नामना शिव अन्यथा अशिव, म्हणजे फक्त नावापुरताच शिव आहे, नाही तर तो अशिवच आहे. श्मशाने वसती म्हणजे श्मशानात राहतो, इथे सगळीकडे सप्तमी विभक्ती आहे. श्मशाने वसती, यस्य त्रीणी नेत्राणी, याचे 3 डोळे. वसनम व्याघ्र चर्म, घालतो काय म्हणजे वस्त्र काय घालतो तर वाघाचं कातड. अंगरागा चिताभस्म म्हणजे अंगाला पूर्ण भस्म फासला आहे. परिजनाश्च भूतगण, म्हणजे याचे परिजन कोण म्हणजे याचे नातेवाईक कोण तर भूतप्रेत. किम त्वमेव शिवम पतीम इच्छसी, का बरं तुला शिवाशी लग्न करावं अशी इच्छा झाली. पार्वती क्रुद्धा सती म्हणजे पार्वती रागावली. अरे वाचाल, वेड्यासारखं बोलू नको. वाचाल म्हणजे काय, जो विचार न करता बोलतो. अपसर दूर हो. जगती न कोपी शिवस्य यथार्थम स्वरूपम जानाती, म्हणजे या जगात कोणी सुद्धा शिवाचे खरं स्वरूप जे आहे ते जाणत नाही. यथा त्वमसी तथैव वदसी, म्हणून तू असं म्हणत बोलतो आहेस. विजया प्रती, विजयाला म्हणते सखी चल, यह निंदाम करोती सहा तू पापभाग भवती एव, की सखी चल, हे जे निंदा कर, सो यहा निंदाम करोती म्हणजे जो निंदा करतो, सहा तू पापभाग भवती एव म्हणजे त्याला तर पाप लागतच, पण यह शृणोती, शृणोती म्हणजे काय, जो ऐकतो. स अपि पापभाग भवती म्हणजे तो सुद्धा पापाचा भागीदार होतो. पार्वती द्रुतगत्या निष्कामती म्हणजे जलद गतीने निघून जाते. तदेव पृष्ठता वटोह रूपम परितज्य शिवा तस्या हस्तम गुह्याती, पार्वती लज्जाया कंपते. मग काय झालं तेव्हा, तदैव पुष्यता वटो म्हणजे जे आपलं वटुरूप आहे ते सोडून रूप परित्यज्य करून शिव स्वतःच्या स्वरूपात आले आणि तिचा हात पकडला. पार्वती लज्जाया कंपते, पार्वती लाजून चूर झाली. शिव पार्वती प्रीतोस्मी तव संकल्पेन, म्हणजे प्रीती अस्मी तव संकल्पेन म्हणजे मी तुझ्या संकल्पाने खुश झाला, म्हणजे काय, मी तुझ्या दृढ निश्चयाने किंवा तुझ्या दृढ तपाने खुश झालोय. अद्य प्रभूती आजपासून अहम तव तपोभिः कृत दासोस्मी म्हणजे आजपासून मी तुझा दास आहे किंवा आजपासून मी तुझा दास झालो आहे. विन तानना म्हणजे खाली बघून पार्वती मंद मंद हसू लागली किंवा हसत होती. असा हा शिव पार्वती यांचा संकल्प सिद्धिदायक हा धडा आपण बघितलेला आहे. जर तुम्हाला आमचं एक्सप्लेनेशन आवडत असेल आणि तुमचं संस्कृत लर्निंग जर सोपं होत असेल तर आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जरा शब्दार्थ पण बघूया धड्याचे. या धड्यामध्ये भरपूर काही नवीन नवीन शब्द आहेत. पती रूपेण म्हणजे पतिक रूपे म्हणजे ऍज हजबंड किंवा तिला लग्न करायचं होतं नवऱ्याच्या रूपात. पती रूपेण म्हणजे हे तृतीय विभक्ती आहे. पती रूपेण. एतद अर्थम ही संधी आहे. एतद अर्थम म्हणजे ह्याच्यासाठी किंवा फॉर दिस. अवांछत, अवांछत म्हणजे हा भूतकाळामधलं क्रियापद आहे. अवांछत म्हणजे तिची इच्छा होती. मात्रे, मात्रे म्हणजे कोण, आई. माता आईशी ती बोलली. चिंताकुल म्हणजे चिंतातूर झाली किंवा परेशान झाली. मनीषिता म्हणजे इच्छित, आपलं जे तुझ्या मनाची जी इच्छा आहे ती. तादृशः म्हणजे असा. तादृशः म्हणजे असा किंवा याच्यासारखा. अभिलाष म्हणजे अभिलाषः म्हणजे इच्छा. तपसा म्हणजे तपस्यामुळे. तपसा ही तृतीय आहे. तपस्येने. प्राप्स्यामी म्हणजे मिळवेन किंवा प्राप्त करेन. जीवना अभिलाषा, जीवन अभिलाषा ही संधी आहे म्हणजे जीवनाची अभिलाषा आहेस किंवा माझ्या जीवनाचा तूच आधार आहेस किंवा जीवनाची चाह तूच आहेस. आकुलितम, आकुलितम म्हणजे काय की चिंतित झाली, परेशान झाली. साकम म्हणजे काय, बरोबर. निष्क्रामती म्हणजे निघून जाते.
मनसा म्हणजे मनाने, हे सगळे तृतीय विभक्ती आहेत. मनसा, वचसा, कर्मणा म्हणजे काय, मनाने, कामाने किंवा सॉरी मनाने, वचनाने म्हणजे बोलण्याने आणि कर्मणा म्हणजे कामाने. तपती स्म, तपती म्हणजे तपस्या करायची. स्तंडिले, स्तंडिले म्हणजे काय की म्हणजे म्हणतात की डायरेक्ट भूमीवरती, काही चादर वगैरे न घालता डायरेक्ट भूमीवरती म्हणजे नंगी भूमी पर स्तंडिले. शिलायाम, शिलायाम म्हणजे काय, दगडावरती. स्वपितिस्म, स्वपितिस्म म्हणजे झोपायची. तपह प्रभावात म्हणजे तपाच्या प्रभावाने, प्रभावात पंचमी विभक्ती आहे. अतपहा म्हणजे तपस्या केली. अगतीही म्हणजे अगतीही, गती म्हणजे काय, गती असणं, आणि म्हणजे गतिहीनता म्हणजे गती नसणं किंवा अगती होणं. अधितवती, अधितवती म्हणजे शिकलीस. संपादितवती म्हणजे संपादन केलास किंवा केलास. प्रतिथा म्हणजे प्रसिद्ध झाली. आतुर हृदय म्हणजे आतुर हृदयाने किंवा व्याकुळ हृदयाने. नेपथ्य म्हणजे नाटक चालू आहे, तर नाटकामध्ये जो मागचा पडदा असतो त्याला म्हणतात नेपथ्य. आश्रम वटू म्हणजे आश्रमातून आलेला ब्रह्मचारी किंवा बटू. झटिती म्हणजे लवकर, एकदम पटकन. क्रियार्थम म्हणजे तप, फॉर क्रिया अर्थम म्हणजे तप केलीये. पूजोपकरणम म्हणजे पूजा अधिक उपकरणम, पूजेची सामग्री. सुलभ म्हणजे आसानीचे सोपं. धर्मसाधनम म्हणजे धर्माचं साधन. तृष्णीम चुप बसणं. आकुली भूय, आकुली भूय म्हणजे परेशान, म्हणजे चिंतित होऊन किंवा परेशान होऊन. उपहसती म्हणजे उपहासाने हसणं. अन्यथा म्हणजे अन्य प्रकारे. श्मशाने म्हणजे स्मशानात. अंगराग हा म्हणजे अंगाला लेप लावणं. परिजन हा म्हणजे नातेवाईक. भूतगण हा म्हणजे भूत लोक. वाचाल म्हणजे उगाच बडबड करणारा. अपसर म्हणजे दूर हो. यथार्थम म्हणजे खर तर. पापभाग म्हणजे पापी होणं किंवा पापात सहभागी होणं. पुष्टता म्हणजे मागून. परितच्छ म्हणजे सोडून देणं किंवा सोडलं. कंपते म्हणजे कंपन पावणं किंवा ट्रेम्बलिंग. प्रीता म्हणजे प्रसन्न. संकल्प म्हणजे काय, दृढ निश्चय. अद्य प्रभूती म्हणजे आजपासून. कृत दासहा म्हणजे मी तुझा दास आहे, सेवक आहे. विनतानना म्हणजे खाली बघून. विहसती म्हणजे मंद मंद हसणं. हे सगळे या धड्याचे शब्दार्थ आहेत. तर शब्दार्थ माहिती पाहिजे तर आपल्याला हा धडा नीट कळेल. तर परत जर तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडत असेल तर नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा आमच्या चॅनलला.